आहे. प्रत्येक आईच्या मनात एक जिजाबाईंसारखी एक धाडसी स्त्री असते. ती सर्वांना सांगते की आजपर्यंत ही आई म्हणून खूप तुम्हाला जन्म देणार आहे, पण आज माझ्या जागी दुसरी ही बाई असली तरी कुठच्याही स्त्रीला हात लावताना प्रत्येक जिजाऊचं एक धाडस असायलाच पाहिजे. आणि जिजाऊ सारख्या नातवाला आजपर्यंत जन्म दिला ते म्हणजे आज मी तुम्हाला एक शब्द करून सांगणार आहे. 14 मे हा जेव्हा संभाजी महाराजांचा जन्मदिवस असतो आणि त्याच दिवशी बिचारी त्यांची आई म्हणजे नसते सईराणी साहेब. लहानाचा मोठा केला ती म्हणजे सर्वांची लाडकी जिजाबाई साहेब. लहानाचा मोठा केल्यानंतर आजपर्यंत त्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना आज लहानाचं मोठं केल्यानंतर सांगितलं की वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जायचं, कधीही हिंमत हारायचं नाही. म्हणून मी सांगते पाठीवर वार करायचं नाही, तेही म्हणजे छातडावर. जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, मिऱ्या परिसती खट बोल जपून रे बाबा, बोल जपून रे बाबा, बाबा जाईल फुकट. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, कशा तलवारीच्या दारा. आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या दारा. नाही घेणार बघ दादा कोणा परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. धन्यवाद. प्रेमळ तरीही करारी, दूरदृष्टीने जगणारी, स्वाभिमानाची ठिणगी, शिवरायांच्यावर आलेल्या आव्हानांची ढाल आणि शिवरायांच्या तलवारीची धार, अशी ज्यांची ओळख आहे अशी सह्याद्रीची सम्राज्ञी, मावळ्यांची आई, महाराष्ट्राची जननी, स्वाभिमानी, स्वराज्य सम्राज्ञी, राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता, जिला आपण प्रेमाने जिजाऊ म्हणतो आणि जिला शिवराय जिजाऊ मासाहेब म्हणतात. अशा या आपल्या इतिहासाच्या पानावर कर्तृत्वाने सजलेल्या जिजामातांचा मानवंदना देण्यासाठी मी त्यांच्याविषयी माझ्या स्वरचित 2 ओळी बोलू इच्छिते. सादर करीत आहे राजमाता जिजाबाई. जुलुमाचा अंधार मुसोरी गनिमाची चाकरी, जुलुमाचा अंधार मुसोरी गनिमाची चाकरी, स्वाभिमानाची ज्योत पेटली माझी माय जिजाई, स्वाभिमानाची ज्योत पेटली माझी माय जिजाई. उत्तरेचे वादळ उठले गिळाय सह्याद्री, उत्तरेचे वादळ उठले गिळाय सह्याद्री, दख्खनची मग मशाल पेटली माझी माय जिजाई, दख्खनची मग मशाल पेटली माझी माय जिजाई. तेजस्वी तलवार करारी सह्याद्री जननी, तेजस्वी तलवार करारी सह्याद्री जननी, स्वराज्याची गाई अंगाई माझी माय जिजाई, स्वराज्याची गाई अंगाई माझी माय जिजाई. शामिया निकट असुरी रचला स्वाभिमान, शामिया निकट असुरी रचतो गनिम बिलंदरी, शामिया निकट असुरी रचतो गनिम बिलंदरी, युक्तीची मग ढाल पोलादी माझी माय जिजाई, युक्तीची ढाल पोलादी माझी माय जिजाई.
गड किल्ल्यांची रक्षण करती जिद्द मावळ्यांची, गड किल्ल्यांची रक्षण करती जिद्द मावळ्यांची. आव्हानांना पुरून उरली माझी माय जिजाई, आव्हानांना पुरून उरली माझी माय जिजाई. इतिहासाची पाने गाती कर्तृत्वाची थोरवी, इतिहासाची पाने गाती कर्तृत्वाची थोरवी. महाराष्ट्र हृदय सम्राज्ञी माझी माय जिजाई, महाराष्ट्र हृदय सम्राज्ञी माझी माय जिजाई, महाराष्ट्र हृदय सम्राज्ञी आमची माय जिजाई, महाराष्ट्र हृदय सम्राज्ञी आपली माय जिजाई. जय महाराष्ट्र. विचारांवर पगडा होता त्यांच्या वडिलांच्या. अशा वातावरणामध्ये विवेकानंदजी वाढले, लहानाचे मोठे झाले, अगदी कॉलेज पर्यंतच्या वयापर्यंत. आणि समृद्ध अशी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी होती की त्यांना वाटलं असतं तर ते कुठल्या कुठे जाऊन पाश्चात्य देशात, त्यावेळेसला असं होतं की तुम्ही जर कौटुंबिकदृष्ट्या चांगले असाल तर तुम्ही पाश्चात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन तिथे चांगली इंग्रजांच्या काळात नोकरी मिळवू शकले असतात. अशा वातावरणामध्ये राहून त्यांनी इतर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा पण अभ्यास केला. आणि सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करताना आपल्या हिंदू धर्माच्या वेद आणि याच्यावर अभ्यास करून तो कसा श्रेष्ठ आहे कंपॅरेटिव्हली हे जगाला सांगण्याची त्यावेळेस त्यांनी जी हिंमत दाखवली ती इतर कोणीही त्या वेळापर्यंत दाखवली नव्हती. म्हणून विवेकानंद महान आहेत. आपल्याकडे जे ते बेस्ट आहे, जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते पटवून देणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपल्याजवळ आहे ते बेस्ट आहे याची जाणीव करून घेणं पण आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तेव्हा आपली संस्कृती टिकवणं ही तुम्हा सगळ्यांच्या हातातली गोष्ट आहे. आपण नाही ती टिकवली तर ते नाही टिकणार. पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब जरूर करावा पण तो त्या प्रमाणामध्ये, चांगल्या गोष्टी सगळ्या ठिकाणच्या चांगल्या गोष्टी घ्याव्या, पण जे आपल्याकडे चांगलं आहे ते टिकवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. आणि मला खात्री आहे की अशा जोशपूर्ण कविता जिथे तयार होतात त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी हे जे हे आहे चांगल्या प्रकारे निभवतील. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. गांगुर्डे सरांना पुन्हा एकदा आभार मानते त्यांचे की ते पनवेलवरून आलेले आहेत आपल्यासाठी, खास आपल्याशी संवाद घालण्यासाठी. आणि लक्षात घ्या सर ह्या म्हणजे तुम्ही बघाल या वयामध्ये ते सगळीकडे फिरून आपल्या ज्ञानामृत सगळ्यांना पाजत असतात. आणि हीच सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. तुमच्याकडे जे चांगलं आहे ते देण्याची दानठ सरांनी खूप मगाशी छान सांगितलं की घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्याच्या आहेत. त्या भाकऱ्या सगळ्यांनी भासल्या तरच समाज उभा राहील. सशक्त समाज जो विचारांनी चांगला आहे, शुद्ध आहे आणि जो देशाला पुढे नेणार आहे, नुसतं पैशांनी नाही, नुसतं धनाने नाही तर विचारांना देखील, जो आपल्या विश्वाला विश्वगुरु बनण्याच्या दिशेने मार्गस्थ करेल, असा सशक्त समाज उभं करण्याची जबाबदारी महिलांवर जास्त आहे. तेव्हा या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा युवा दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.